नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरगुती पद्धतीने रवाळ तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर 1 लिटर दूध चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम केलेलं दूध थोडंसं थंड झाल्यानंतर 2 ते 3 तासासाठी त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे छान अशी साई दुधावरती येते. आणि जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर जास्त वेळ गॅसवरती उकळायचं छान लालसर होईपर्यंत आणि नंतर थंड झाल्यावर त्याच्यावरची साय काढायची. तर आता या दुधावरची सर्व साय आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. साधारण 8 ते 10 दिवसाची साय साठवून ठेवायची आणि नंतर साईमध्ये 1 चमचाभर दही घालायचं आहे. आता हे दही आपल्याला साईमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला रात्रभरासाठी किंवा मग 5 ते 6 तासासाठी असंच आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर मी अगोदरच्या साईमध्ये दही टाकून ठेवलेलं होतं आणि रात्रभरामध्ये छान असं हे फुलल्या गेलेलं आहे. 2 भांड्यांमध्ये साई साठवून ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी रात्रीच दही टाकून ठेवलं होतं. आता हे लोणी करण्यासाठी छान असं तयार झालेलं आहे. आता ही सर्व साय आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेऊयात. तर सर्व साय आता मी एका पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. या साईमध्ये आपल्याला 1 तांब्या भरून थंड पाणी टाकायचं आहे. थंड पाण्यामुळे लोणी वितळत नाही आणि पटकन ते बनल्या जातं. आता रवीने आपल्याला याचं ताक बनवून घ्यायचं आहे. रवीऐवजी तुम्ही हे ताक मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता. पण उन्हाळ्यामध्ये काय होतं की मिक्सरचं भांडं गरम होतं आणि लोणीसुद्धा मग त्यातील मेल्ट होतं. त्याच्यामुळे लोणीचा गोळा व्यवस्थित असा निघत नाही आणि रवीने जर आपण असं ताक केलं तर छान असं लोणी त्याच्यावरती येतं. भांडेसुद्धा कमी भरतात. आणि दुसरं म्हणजे मिक्सरमधून काढलेल्या लोण्याचं जेव्हा आपण तूप बनवतो तेव्हा तूप रवाळ होत नाही. ते थोडंसं चिकट असं होतं कारण खूप बारीक अशी साय मिक्सरमध्ये दळल्या जाते. तर रवीने हे होत नाही. रवीने मस्त असं रवाळ तूप बनतं आणि पटकनसुद्धा होतं. तर पहा 5 ते 6 मिनटामध्ये छान असा आता हा लोण्याचा गोळा वरती येत आहे. खूप जास्त मेहनत घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. तर पूर्ण लोणी गोळा होईपर्यंत आपल्याला याला असं मिक्स करत राहायचे रवीने. तर पहा आता छान असे याच्यातील लोणी गोळा झालेला आहे. ताक आणि लोणी दोन्ही आता छान सेपरेट झाले. आता आपण लोणी एका जागेवरती गोळा करून घेऊयात आणि रवीसुद्धा पुसून घेऊयात कारण रवीला खूप सारं लोणी चिकटलेलं असतं. आता आपण ह्याच्यातील जे ताक आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर सर्वात अगोदर असं लोणी हाताने आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे. त्याचा एक गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे म्हणजे ताकामध्ये लोणी जात नाही. आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये ह्याच्यातील ताक आपण काढून घेऊयात. हे ताक पिण्यासाठी छान हेल्दी असतं आणि चवदार असं हे ताक खायला लागतं. याची कढीसुद्धा खूप छान लागते. तर हे टाकून न देता तुम्ही याचा वापर करू शकता. आता हे लोणी आपल्याला 3 पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. ज्याच्यामुळे काय होतं तूप छान टेस्टी होतं. बऱ्याच दिवस टिकतंसुद्धा. तुपामध्ये जो आंबूसपणा असतो तो लोणी धुतल्यामुळे येत नाही. तर 3 वेळेस तरी हे लोणी आपण धुवून घ्यायलाच हवं. तर थंड पाणी टाकून हे लोणी आपल्याला धुवायचं आहे. हाताने व्यवस्थित असं मिक्स करून धुवायचं म्हणजे त्यातील जे मधी ताक असेल ते पण पाण्यामध्ये निघून जातं. तर पहा मी आता याला व्यवस्थित असं धुवून घेत आहे. आता आपण वापस हे पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे पाणी टाकून द्यायचं असतं. ह्याचा आपल्याला वापर करायचा नाही.
आणि अजून दुसऱ्या पाण्याने सुद्धा आपण हे लोणी धुवून घेऊयात. तर पहा, याच्यातील थोडाफार ताकाचा अंश आता बाहेर येतो आणि लोणी अजिबात आंबट लागत नाही. तूपसुद्धा जास्त दिवस टिकायला मदत होते. तर 3 पाण्याने आता मी याला व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे. सर्व पाणी आता आपल्याला याच्यातील व्यवस्थित निथळून काढायचं आहे. लोण्यामध्ये जर पाणी राहिलं तर तूप कढवण्यासाठी उशीर लागतो. त्यामुळे अगोदरच व्यवस्थित असं लोण्यातील पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे. तर पहा, छान असं आता हे लोणी बनवून तयार झालेलं आहे. आता आपण लोण्याचं तूप कढून घेऊयात. आता हे लोणी आपण गॅसवरती ठेवून ह्याला व्यवस्थित असं कढून घेऊयात. सुरुवातीला लोणी पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि लोणी वितळलं असं ते दुधासारखं वरती जायला लागलं की लगेचच गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरतीच हे तूप आपल्याला कढून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरतीच हे तूप आपल्याला शेवटपर्यंत आता कढवून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण कधी गॅस मोठा करतो तर कधी खूप बारीक करतो, कधी मीडियम ठेवतो, तर तूप योग्य टेम्परेचरवरती कढल्या जात नाही आणि त्याचा जो टेक्स्चर असतो रवाळ असं ते तूप बनत नाही. एकाच टेम्परेचरवरती जर आपण याला गरम केलं, मीडियम गॅस तर मीडियम गॅस किंवा मग बारीक गॅस ठेवायचा असेल तर बारीक गॅस, तर तसं केल्यामुळे तूप छान असं रवाळ होतं. कधी मोठा गॅस कधी बारीक गॅस असं करत तूप आपल्याला कढवायचं नाही. तर मी याला मीडियम गॅसवरतीच कढवत आहे, म्हणजे खूप वेळसुद्धा वाया जात नाही आणि तूपसुद्धा छान असं रवाळ तयार होतं. तर पहा, आता मी याला असं मिक्स करून घेत आहे चमच्याने. तूपसुद्धा आपल्याला अधूनमधून चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते पातेल्याला लागत नाही किंवा मग त्यातील जी बिरी असते तीसुद्धा सर्व तुपामध्ये मिक्स होते आणि एकाच जागेवरती ती चिटकून बसत नाही. असं म्हणतात की जर तूप कढवताना त्याला जास्त वेळा आपण असं मिक्स केलं तर तुपामधली बिरी कमी निघते आणि तूप जास्त निघतं. तर मी आता याला व्यवस्थित असं कढून घेत आहे आणि साधारण 15 ते 20 मिनिटे तूप कढवण्यासाठी सहज लागतात. तर पहा, आता छान असा याला कलर आलेला आहे आणि त्याच्यातील बिरी आता वेगळी होत आहे. खूप याला लालसरसुद्धा नाही करायचं. आता पहा, याला पिवळसर असा रंग येत आहे आणि याच्यातील जी बिरी आहे ती पण तळाशी बसू लागलेली आहे. तर मस्त असा आता हे तूप आपलं कढवून तयार झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा तूप गरम असतं, त्याच्यामुळे त्यातील जी कुकिंग प्रोसेस असते ती सुरूच राहते आणि आपण जर त्याला लालसर होईपर्यंत कढवलं तर थंड झाल्यानंतर तुपाचा कलर अजून लालसर होतो. तर थोडंसं असं त्याच्यातील बिरी पांढरी असते तोपर्यंतच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. खूप त्याला लालसर नाही होऊन द्यायचं. तर पहा, आता छान असं हे तूप आपलं कढवून तयार झालेलं आहे आणि आता थोडंसं तूप आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी थंड करून घ्यायचं आहे आणि एका स्वच्छ डब्यामध्ये हे तूप आता आपण गाळून घेऊयात. तूप गाळण्यासाठी मी इथे प्लास्टिकच्या गाळणीचा वापर केला आहे. तुम्ही स्टीलच्या गाळणीचा सुद्धा वापर करू शकता. कधीकधी जर तूप गरम असेल तर गाळणी पगळून जाते, त्याच्यामुळे तूप थोडंसं 15-20 मिनिटे किंवा अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवायचं आणि नंतरच ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे. किंवा मग तुम्ही स्टीलच्या गाळणीने गाळत असाल तर गरम गरम गाळलं तरीही चालेल. सर्व तूप आता आपल्याला गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. शेवटची जी बेरी राहिलेली असते ती आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात, म्हणजे ती तुपामध्ये मिक्स होत नाही. आपण बऱ्याच वेळेस काय करतो की याच तुपामध्ये बिरीचं तूपसुद्धा टाकतो, तर ते पूर्ण तुपामध्ये मिक्स होतं आणि थोडीशी आंबट चव तुपाला लागते. तर हे शेवटचं जे राहिलेलं तूप असतं ते आपण एखाद्या वाटीमध्ये सुद्धा काढून घेऊ शकतो. तर पहा, मस्त असं हे आता आपलं तूप तयार झालेलं आहे. तर पहा, पातेलंसुद्धा खूप जास्त करपलेलं नाही आणि बिरीचा रंगसुद्धा पिवळसर असा आहे, खूप त्याला लालसरपणा आलेला नाही.
आता ह्या बिरीतील तूपसुद्धा आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये छान असं काढून घेऊ शकतो. तर मस्त असं पांढरं-शुभ्र हे तूप थंड झाल्यानंतर तयार होतं. म्हशीचं दूध असल्यामुळे हे पांढरं दिसतं आणि गाईच्या दुधाचं तूप पिवळसर दिसतं. तुम्हाला जर आजचा हा आपला साधा सोपा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.